हेलो फ्रेंड, कैसे हो आप। वीडियो अच्छा लगा तो वीडियो को लाइक और चैनल को सब्सक्राइब ज़रूर करें। आज के वीडियो में सन ऑफ सरदार ओपनिंग डे पर कितनी कमाई कर सकती है इसके बारे में जानेंगे आज के वीडियो में। अजय देवगन की कॉमेडी फिल्म सन ऑफ सरदार 2 1 अगस्त को सिनेमा घर में रिलीज़ होने के लिए तैयार है। मूवी की एडवांस बुकिंग भी शुरू हो चुकी है। फिल्म में एक बार फिर से अजय देवगन जस्सी के किरदार में दिखेंगे, जिसके सामने कॉटलैंड में नई चुनौती है। मूवी में मृणाल ठाकुर, रवि किशन, संजय मिश्रा है। फिल्म का ट्रेलर काफ़ी फनी था और ऐसे कई पंचलाइन थे जो दर्शकों को पसंद आए थे। ऐसे में सवाल उठता है कि सैयारे के आंधी में सन ऑफ सरदार 2 पहले दिन कितनी कमाई कर सकती है। फिल्म सन ऑफ सरदार 2 अकेले बॉक्स ऑफिस पर रिलीज नहीं हो रही है। फिल्म को कड़ी टक्कर सिद्धार्थ चतुर्वेदी और टिप्टी डिमरी की फिल्म धड़क 2 देगी, जो 1 अगस्त को ही सिनेमा घर में आ रही है। इसके अलावा इस समय थिएटर में हान पांडे और अनित पंड्या की सैयारा का क्रेज छाया हुआ है। ऐसे में सन ऑफ सरदार 2 के लिए पहले दिन कमाई करना आसान नहीं होगा। कोई मोई ने अपने रिपोर्ट में बताया है कि मूवी पहले दिन 9 करोड़ से 11 करोड़ के बीच कमाई कर सकती है, जबकि पिंकवेला की एक रिपोर्ट के अनुसार ये फिल्म 6 करोड़ 25 लाख से लेकर 6 करोड़ 75 लाख रुपए तक कमा सकती है। अजय देवगन, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा स्टार सन ऑफ सरदार जब साल 2012 में रिलीज हुई थी, तब इसने ओपनिंग डे पर 10 करोड़ 72 लाख की कमाई की थी। वही इस साल एक्टर की फिल्म रेड 2 भी थिएटर में रिलीज हुई थी, जिसने पहले दिन बॉक्स ऑफिस पर 19 करोड़ 71 लाख की कलेक्शन किया था। फिल्म में वानी कपूर और रितेश देशमुख भी अहम किरदार निभा रहे थे। ऐसे में अगर सन ऑफ सरदार 2 की कमाई 9 करोड़ से लेकर 11 करोड़ या 6 करोड़ 25 लाख से लेकर 6 करोड़ 75 लाख रही तो ये रेड 2 का रिकॉर्ड नहीं तोड़ पाएंगी। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट आता रिलीज झालेला आहे। आजच्या पहिल्या दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। सन ऑफ सरदार हा चित्रपट 2012 मध्ये आलेला होता आणि या चित्रपटाला येऊन 13 वर्ष झालेले आहे आणि सन ऑफ सरदारने त्या टायमामध्ये 70 करोडचा बजेट होता त्या चित्रपटाचा आणि भारतामध्ये त्या चित्रपटाने 100 करोड रुपये कमवलेले होते। 105 करोड भारतामध्ये कलेक्शन केलेलं होतं आणि वर्ल्ड वाईज त्या चित्रपटाने त्या टायमामध्ये 150 करोडचं वर्ल्ड वाईज कलेक्शन केलं होतं आणि तो त्या टायमात खूप चाललेला होता। त्या टायमामध्ये त्या चित्रपटामध्ये अजय देवगन तर होते, संजय दत्त होते आणि सोनाक्षी सिन्हा होती आणि हा कॉमेडी चित्रपट होता, चांगला चित्रपट होता। आणि आता त्या चित्रपटाचा सिक्वल आलेला आहे सन ऑफ सरदार 2। या चित्रपटामध्ये आपल्याला संजय दत्त नाही आहे चित्रपटामध्ये, त्या चित्रपटामध्ये अजय देवगन आहे, मृणाल ठाकूर या चित्रपटामध्ये आहे आणि हा चित्रपट आता रिलीज झालेला आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी आता 11 लाखापर्यंत कमाई केलेली आहे असे सिनेनेटच्या अनुसार वृत्त आलेले आहे। 10 वाजेपर्यंतचा हा वृत्त आहे, त्यांनी 11 लाख रुपये कमवलेले आहे। तर या चित्रपटाचा बजेटच्या बद्दल बोललं झालं तर आता हा चित्रपटाचा बजेट 100 करोड रुपयाचा आहे असं बोललं जात आहे। सन ऑफ सरदारचा बजेट 100 करोडचा आहे असं बोललं जात आहे आणि या चित्रपटाला आता चांगली कमाई करायला लागणार आहे आणि सूत्राच्या अनुसार या चित्रपट पहिल्या दिवशी किती कमाई करू शकतो असं वृत्त आलेलं आहे। पिंकवेलाच्या अनुसार हा चित्रपट पहिल्या दिवशी 6 करोड 25 लाखपर्यंत हा पहिल्या दिवशी कमाई करू शकतो असा पिंकवेलाची रिपोर्ट आलेली आहे आणि कोई मुईच्या रिपोर्टनुसार हा चित्रपट पहिल्या दिवशी 9 करोड ते 11 करोडचं कलेक्शन करू शकतो असं त्यांनी माहिती दिलेली आहे त्यांच्या रिपोर्टमध्ये। आणि आता सिनेनेटच्या अनुसार या चित्रपटाने 11 लाखाची कमाई केलेली आहे, कारण की आता दिवसभरात हा आकडा वाढू शकतो अशी शक्यता आता भरपूर आहे। हा चित्रपटचे आकडा वाढू शकतो। तर या चित्रपटाला 100 करोडचा बजेट असल्या कारणाने या चित्रपटाला 150 करोड तरी कमवावं लागेल तेव्हा हा चित्रपट चालू शकतो। हा कॉमेडी चित्रपट आहे आणि स्कॉटलँड सारख्या शहरामध्ये हा चित्रपट बनवलेला गेलेला आहे। हा चित्रपट
आणि हा खूप मोठा बजेटचा चित्रपट आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाणार आहे. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट आता रिलीज झालेला आहे. आजच्या पहिल्या दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये सन ऑफ सरदार हा चित्रपट 2012मध्ये आलेला होता आणि या चित्रपटाला येऊन 13 वर्ष झालेले आहे. आणि सन ऑफ सरदारने त्या टायमामध्ये 70 करोडचा बजेट होता त्या चित्रपटाचा आणि भारतामध्ये त्या चित्रपटाने 100 करोड रुपये कमवलेले होते. 105 करोड भारतामध्ये कलेक्शन केलेलं होतं आणि वर्ल्ड वाईज त्या चित्रपटाने त्या टायमामध्ये 150 करोडचं वर्ल्ड वाईज कलेक्शन केलं होतं आणि तो त्या टायमात खूप चाललेला होता. त्या टायमामध्ये त्या चित्रपटामध्ये अजय देवगन होते, संजय दत्त होते आणि सोनाक्षी सिन्हा होती आणि हा कॉमेडी चित्रपट होता. चांगला चित्रपट होता. आणि आता त्या चित्रपटाचा सिक्वल आलेला आहे सन ऑफ सरदार 2. या चित्रपटामध्ये आपल्याला संजय दत्त नाही आहे चित्रपटामध्ये. त्या चित्रपटामध्ये अजय देवगन आहे, मृणाल ठाकूर या चित्रपटामध्ये आहे आणि हा चित्रपट आता रिलीज झालेला आहे. आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी आता 11 लाखापर्यंत कमाई केलेली आहे असे सिनेनिक्सच्या अनुसार वृत्त आलेले आहे. 10 वाजेपर्यंतचा हा वृत्त आहे. त्यांनी 11 लाख रुपये कमवलेले आहे. तर या चित्रपटाचा बजेटच्या बद्दल बोललं झालं तर हा चित्रपटाचा बजेट 100 करोड रुपयाचा आहे असं बोललं जात आहे. सन ऑफ सरदारचा बजेट 100 करोडचा आहे असं बोललं जात आहे. आणि या चित्रपटाला आता चांगली कमाई करायला लागणार आहे. आणि सूत्राच्या अनुसार या चित्रपट पहिल्या दिवशी किती कमाई करू शकतो असं वृत्त आलेलं आहे. पिंकवेलच्या अनुसार हा चित्रपट पहिल्या दिवशी 6 करोड 25 लाखपर्यंत हा पहिल्या दिवशी कमाई करू शकतो असा पिंकवेलाची रिपोर्ट आलेली आहे. आणि कोईमुईच्या रिपोर्टनुसार हा चित्रपट पहिल्या दिवशी 9 करोड ते 11 करोडचं कलेक्शन करू शकतो असं त्यांनी माहिती दिलेली आहे त्यांच्या रिपोर्टमध्ये. आणि आता सिनेनिक्सच्या अनुसार या चित्रपटाने 11 लाखाची कमाई केलेली आहे. कारण की आता दिवसभरात हा आकडा वाढू शकतो अशी शक्यता आता भरपूर आहे. हा चित्रपटचे आकडा वाढू शकतो. तर या चित्रपटाला 100 करोडचा बजेट असल्या कारणाने या चित्रपटाला 150 करोड तरी कमवायला लागेल तेव्हा हा चित्रपट चालू शकतो. हा कॉमेडी चित्रपट आहे आणि स्कॉटलँडसारख्या शहरामध्ये हा चित्रपट बनवलेला गेलेला आहे हा चित्रपट. आणि हा खूप मोठा बजेटचा चित्रपट आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाणार आहे. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट आता रिलीज झालेला आहे. आजच्या पहिल्या दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये सन ऑफ सरदार हा चित्रपट 2012मध्ये आलेला होता आणि या चित्रपटाला येऊन 13 वर्ष झालेले आहे. आणि सन ऑफ सरदारने त्या टायमामध्ये 70 करोडचा बजेट होता त्या चित्रपटाचा आणि भारतामध्ये त्या चित्रपटाने 100 करोड रुपये कमवलेले होते. 105 करोड भारतामध्ये कलेक्शन केलेलं होतं आणि वर्ल्ड वाईज त्या चित्रपटाने त्या टायमामध्ये 150 करोडचं वर्ल्ड वाईज कलेक्शन केलं होतं आणि तो त्या टायमात खूप चाललेला होता. त्या टायमामध्ये त्या चित्रपटामध्ये अजय देवगन होते, संजय दत्त होते आणि सोनाक्षी सिन्हा होती आणि हा कॉमेडी चित्रपट होता. चांगला चित्रपट होता. आणि आता त्या चित्रपटाचा सिक्वल आलेला आहे सन ऑफ सरदार 2. या चित्रपटामध्ये आपल्याला संजय दत्त नाही आहे चित्रपटामध्ये. त्या चित्रपटामध्ये अजय देवगन आहे, मृणाल ठाकूर या चित्रपटामध्ये आहे आणि हा चित्रपट आता रिलीज झालेला आहे. आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी आता 11 लाखापर्यंत कमाई केलेली आहे असे सिनेनिक्सच्या अनुसार वृत्त आलेले आहे. 10 वाजेपर्यंतचा हा वृत्त आहे. त्यांनी 11 लाख रुपये कमवलेले आहे. तर या चित्रपटाचा बजेटच्या बद्दल बोललं झालं तर हा चित्रपटाचा बजेट 100 करोड रुपयाचा आहे असं बोललं जात आहे. सन ऑफ सरदारचा बजेट 100 करोडचा आहे असं बोललं जात आहे. आणि या चित्रपटाला आता चांगली कमाई करायला लागणार आहे. आणि सूत्राच्या अनुसार या चित्रपट पहिल्या दिवशी किती कमाई करू शकतो असं वृत्त आलेलं आहे. पिंकवेलच्या अनुसार हा चित्रपट पहिल्या दिवशी 6 करोड 25 लाखपर्यंत हा पहिल्या दिवशी कमाई करू शकतो असा पिंकवेलाची रिपोर्ट आलेली आहे.
आणि कोई मूवीच्या रिपोर्टनुसार हा चित्रपट पहिल्या दिवशी 9 करोड ते 11 करोडचं कलेक्शन करू शकतो असं त्यांनी माहिती दिलेली आहे त्यांच्या रिपोर्टमध्ये। आणि आता सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 11 लाखाची कमाई केलेली आहे, कारण की आता दिवसभरात हा आकडा वाढू शकतो अशी शक्यता आता भरपूर आहे। हा चित्रपटचे आकडा वाढू शकतो। तर या चित्रपटाला 100 करोडचा बजेट असल्या कारणाने या चित्रपटाला 150 करोड तरी कमवावं लागेल, तेव्हा हा चित्रपट चालू शकतो। हा कॉमेडी चित्रपट आहे आणि स्कॉटलँड सारख्या शहरामध्ये हा चित्रपट बनवलेला गेलेला आहे हा चित्रपट, आणि हा खूप मोठा बजेटचा चित्रपट आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाणार आहे। नमस्कार।